हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत क्लास 10th सब्जेक्ट इंग्लिश चॅप्टर 2.5 बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण या पाठाचं लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन. पेज नंबर 69. अ लिटिल बिट अबाउट द बुक. पुस्तकाबद्दल थोडंसं. Anything I mention about the book can be mistakenly understood as spoilers, so I would rather give a glance into the book without mentioning any events or plots of the story. या पुस्तकाबद्दल मी काही सांगितलं किंवा नमूद केलं तर त्याने या कथेचं जे काही सार आहे ते सांगून बिघडवल्यासारखं होईल. त्याऐवजी कोणत्याही घटनेचा किंवा कथानकाचा तपशील न देता केवळ पुस्तकावर ओझरता दृष्टिक्षेप टाकणे योग्य ठरेल. स्वामी इज अ मिस्चिवस लिटिल किड ऑफ अबाउट 10 years old and living in the era where India was under the British rule. की भारतावर ज्यावेळेस ब्रिटिशांची सत्ता होती त्या काळातली ही गोष्ट आहे. स्वामी नावाचा एक 10 वर्षाचा मुलगा, एक खोडकर मुलगा आहे. Like most kids of that age, Swami is a kid who cannot stay at one place and absolutely hates school, even worse mathematics. की बाकीच्या लहान मुलांसारखा, त्याच्या वयातल्या इतर मुलांसारखा तोही एक खोडकर मुलगा आहे. एका जागेवर स्वस्थ बसत नाही, त्याला शाळा अजिबात आवडत नाही आणि त्यातल्याही त्यात त्याला गणिताचा विषय म्हणजे गणित हा विषय बिलकुल आवडत नाही. स्कूल इज हीज ॲब्सोल्यूट नाईटमेअर. शाळा म्हणजे त्याला एक शिक्षा वाटते. एनिवे द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग्स ऑफ दिस किड अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल अँड गेट्स अ गुड बीटिंग फ्रॉम हिज फादर. या मुलाच्या आयुष्यातल्या अनेक घटना या कथेतून उलगडत जातात. तो कसा नेहमी कुठल्या ना कुठल्या संकटात सापडतो आणि वडिलांकडून मार खातो इत्यादी गोष्टी आपल्याला कळतात. स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटिल किड अँड थिंक्स दॅट हिज वे ऑफ फेसिंग लाईफ टेकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग. की स्वामी कसा आहे, स्वामी हा अतिशय बडबड करणारा लहान मुलगा आहे. आयुष्यात काही घडले तरी त्याला सामोरे जाण्याची आणि त्याबद्दल बोलत राहायची त्याची पद्धत आहे. बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे. परंतु सत्य त्याला अवघड आणि कठोर मार्गाने समजते. सोप्या मार्गाने त्याला सत्य समजत नाही. ॲज मेनी टीन्स बॅक देन ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन, किक समथिंग, क्लाइंब अ ट्री, ब्रेक समथिंग अँड हरास समबडी. अनलाईक किड्स टुडे. की त्या काळातल्या लहान मुलांसारखं त्यालाही उन्हात खेळणे, वस्तू लाथीने उडवणे, झाडावर चढणे, मोडतोड करणे आणि कुणाला तरी त्रास देणे अशा गोष्टी करण्यात मजा वाटत असे, जी मजा आजच्या मुलांना वाटत नाही. दिस इन फॅक्ट वॉज अँड इन मोस्ट पार्ट्स ऑफ इंडिया स्टील इज द लाईफ ऑफ अ टिपिकल बॉय ग्रोविंग अप. खरं तर वाढत्या वयातल्या कोणत्याही मुलाचं वागणं असंच असायचं. भारतात आजही अनेक ठिकाणी असं आपल्याला पाहायला मिळते. टेक्नॉलॉजी इजंट बिग इन अ किड्स लाईफ. मुलांच्या जीवनामध्ये, मुलांच्या आयुष्यामध्ये तंत्रज्ञानाला फार मोठं स्थान नसते. ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवॉक. आणि त्यांना फक्त दंगा करण्यात, मस्ती करण्यात फार इंटरेस्ट असतो. In what ways is Swami a typical boy in his growing years? स्वामी मोठा होत असताना कशा प्रकारचा मुलगा होता? In this regard, Narayan gets deeply into the workings of Swami's 10 years old mind, explaining exquisitely how he thinks and what his perspective of the world is. या ठिकाणी नारायण हे 10 वर्ष वय असलेल्या या स्वामीच्या मनात ज्या काही भावभावना आहेत तो कसा विचार करतो
जगाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, या सर्व गोष्टींच्या मुळाशी जाऊन त्याचं सखोल वर्णन करण्याचं काम नारायण यांनी केलेलं आहे. द रीडर डज फील लाईक स्वामी अँड गेट्स व्हेरी अटॅच्ड विथ द कॅरेक्टर ॲज द स्टोरी प्रोग्रेसेस. जशी जशी ही स्टोरी समोर जात राहते, कथा पुढे सरकते, तसे तसे जे काही रीडर आहेत, वाचक आहेत, हे स्वतःला स्वामीमध्ये ते स्वतःला पाहू लागतात, स्वतःला स्वामी समजू लागतात आणि त्या कॅरेक्टरसोबत त्यांची जवळीक निर्माण होती. हीच आहे खास म्हटलं तर नारायण यांच्या लिखाणामधली जादू. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. ही नारायण यांच्या लिखाणामधली जादू आहे. सिग्निफिकन्स ऑफ द बुक, की या पुस्तकाचं काय महत्त्व आहे, का हे पुस्तक वैशिष्ट्यपूर्ण आहे. स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण इज नॉट मिअरली अन इंटरेस्टिंग रीड that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary values even if it is a teen book. की स्वामी यांनी जे काही टायटल दिले, स्वामी अँड फ्रेंड्स, R.K. नारायण यांनी लिहिलेलं हे जे पुस्तक आहे, हे आपल्याला पूर्ण वाचनाचा आनंद देते आणि त्याचबरोबर जे काही टीनेज आहेत, म्हणजे किशोरवयीन मुलं मुली आहेत, त्यांच्यासाठी हे साहित्य आहे. आणि एवढं असूनसुद्धा हे पुस्तक फार मोठं मौलिक साहित्यिक मूल्य आपल्याला सांगते, मूल्य जपण्याचा प्रयत्न करते. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. स्वामी अँड फ्रेंड्स हे पुस्तक मुलांसाठी आणि खास करून जे टीनेज आहेत, जे किशोरवयीन मुलं आहेत, त्यांच्यासाठी फार उत्तम अशा पद्धतीचं वाचन साहित्य आपल्याला म्हणता येईल. Also, the book is widely used in the Asian continent as a study text for the students who study literature as a subject at schools. की आशिया खंडामधील अनेक शाळांमध्ये हे जे पुस्तक आहे, हे साहित्याचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास करणारे जे काही विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी एक विषय म्हणून अभ्यासलं जातं. This does not mean that the book is filled with heavy grammar अँड टेक्निकल जार्गन. याचा अर्थ असा नाही की या पुस्तकामध्ये अत्यंत क्लिष्ट अशा पद्धतीचं व्याकरण आहे किंवा शब्दबंबाळ करणारं लेखन आहे, असं नाही. ॲक्च्युली द ट्रूथ इज इन कॉन्ट्ररी टू धिस. आणि खरं तर पुस्तक अगदी त्याच्या विरुद्ध आहे. स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन इन सच सिम्पल इंग्लिश इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट इट इज a work of such a literary genius like R.K. नारायण. स्वामी अँड फ्रेंड्स हे इतक्या सोप्या इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेलं आहे की R.K. नारायण यांच्यासारखा एका विद्वान साहित्यिकानं ते लिहिलं आहे यावर विश्वास बसणार नाही. द इंग्लिश यूज्ड इन द बुक इज बोथ प्लेन सिम्पल विदाऊट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड्स. यामधील भाषा समजायला अतिशय सोपी आणि मुलांच्या दृष्टिकोनातून हे सोपे शब्द असणारी आहे, म्हणजे न समजण्यासारखं याच्यामध्ये काहीही नाही. ऑल्सो द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ॲड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. त्याचबरोबर साधी छोटी वाक्य असल्यामुळं पुस्तकाचं वाचन आणखीनच सोपं होतं. It is mentioned in the description that the book is about a mischievous 10-year-old Indian boy, and some parents may be concerned about the influence this will have on their already mischievous children. की पुस्तकाच्या वर्णनामध्ये असं सांगितलेलं आहे की 10 वर्षाचा एक खोडकर भारतीय मुलगा आहे आणि त्याच्याविषयी पुस्तक असल्यामुळं आपल्या अगोदर खोडकर असलेल्या मुलावर याचा परिणाम होईल की काय म्हणून काही पालक चिंतित होऊ शकतात. बट द बुक इज ॲज सच दॅट इट एनकम्पासेस द मिस्चिफ ऑफ द किड्स इन अ व्ह्यू ऑफ द किड विच इज हार्मलेस अँड प्युअर इन हिज पर्स्पेक्टिव्ह. पण या मुलाच्या खोड्या अतिशय शुद्ध आणि निरुपद्रवी हेतूनं केलेल्या असल्याचे या पुस्तकामध्ये दर्शवलेलं आहे. ऑलमोस्ट amidst all the mischief and naughtiness, we actually find that Swami is a loving and a tender kid
हू इज ॲक्च्युली व्हेरी सेन्सिटिव्ह. की त्यामुळं खोड्या आणि मस्ती करणारा स्वामी खूप प्रेमळ, हळवा आणि तितका संवेदनशील मुलगा आहे हेही आपल्याला या ठिकाणी माहिती होते. इट इज ऑल्सो अ नोन फॅक्ट दॅट मिस्च्युअस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल. आता हेही खरं आहे की खोडसाळ मुलं सर्वात जास्त सेन्सिटिव्ह आणि प्रेमळ असतात. अँड आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्व्हेईंग दॅट टू ऑल ऑफ अस. आणि हीच गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण काम आर के नारायण यांनी या स्टोरीमधून केलेलं आहे. सो इन कन्क्ल्युजन, मग निष्कर्षामध्ये आपण काय सांगू शकतो? इट कॅन बी सेड दॅट धिस बुक इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रेन ऑफ ऑल एजेस हू मे जस्ट एन्जॉय अ गुड रीड ऑर हू मे वॉन्ट टू इम्प्रूव्ह देअर इंग्लिश स्किल्स. थोडक्यात सांगायचं झालं तर काय होईल की हे पुस्तक ज्यांना केवळ वाचनाचा आनंद घ्यायचा आहे किंवा इंग्रजीचे कौशल्य वाढवायचे आहे अशा सर्व वयोगटातील मुलांसाठी अतिशय उत्तम अशा पद्धतीचा अनुभव देण्याचं काम करते. अबाउट दी ऑथर, लेखकाविषयी. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स ऑफ ऑल टाईम, दॅट इज आर के नारायण. की आर के नारायण हे भारतातील सर्वकालीन महान लेखकापैकी एक आहेत. अनेक उत्तमोत्तम भारतीय साहित्यकृतींच्या निर्मितीमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स इंडिया हॅज एव्हर प्रोड्यूस. की भारतामध्ये जे काही चांगलं साहित्य निर्माण झालेलं आहे तर ते बनवण्यामागं यांचा फार मोठा हात आहे. अँड दिस बुक इन पर्टिक्युलर कॅप्चर्स द इसेन्स ऑफ इंडिया अंडर ब्रिटिश रुलिंग अँड द माइंड अँड लाईफ ऑफ अ टिपिकल टीनेज किड. हे जे पुस्तक आहे की ब्रिटिशांची सत्ता होती आणि त्या सत्तेमध्ये त्या काळामध्ये असलेलं वातावरण आणि त्यावेळेचा एक साधासुद्धा टीनेज मुलगा, किशोरवयीन मुलगा आणि त्याची मानसिकता, त्याचं आयुष्य, याचा आशय, याचं सार याच्यामध्ये आपल्याला सापडते. ऑदर ग्रेट वर्क्स बाय नारायण इन्क्लूड, की नारायण यांचं इतर साहित्य आहे मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स अँड मेनी मोर लिटररी वर्क्स सच ॲज, बरंचसं साहित्य त्यांचं आहे. द रामायणा, अ शॉर्टन मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ इंडियन इपिक अँड महाभारता, अ शॉर्टन मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ इंडियन इपिक. रामायण आणि महाभारत यांचं व्हर्जन त्यांनी काढलेलं आहे. टेक अ लुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, तुम्हाला आवड असेल तर नक्की या गोष्टी आपण वाचल्या पाहिजे. या ठिकाणी या पाठाचं लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन पूर्ण झालं. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड, शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.